अधिक मास महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदिनारायणा. विश्वचालका विश्वपालना. चराचर जे का रचना ते जाणतव सत्ते. तेथे मी नमन करता ही केवती पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वाल्गता चरणी माथा ठेवित. कुशळ करावी कविता हे सकळ तुझी सत्ता. वदता आणि वदविता मनोरथ पुरविता तुझी पै. ऐका श्रोते हो संत सज्जन मागे विप्रकुमार गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धरिला. आता तयाची जे भगिनी ते तो वेश्येने नेली चाळवुनी. तयेची काय झाली करणी नारायणा मनी ते चिंता. सद्गुरु ऐसा दयाळू पाही दुजान देखो कवणे ठाई. विप्रकन्या बुडतसे पाही पापडोही अगम्य. तरी ते असे कवणे ठाई ते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाही शोधी सर्वही भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पाही वेश्या घेऊन गेली लवलाही. ठेवी ती झाली निजगृही अत्यादरे करुनी. उपवर झाली विप्रदुहिता सभाग्य तिये ते देखता. मागितले धन देती हाता अति सुंदरता देखुनी. आधीच ब्राह्मण वर्णी गौरांग सुंदरपणी. गंडस्थळे ठसठसूनी नासिक करणी डोळसा. ऐसी येते देखुनी शेटे महान मागितले द्रव्य देती आणून. येरी ही जालिसे निमग्न भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेश्यागृही कळेला सर्व वृत्तांत. मग तिच्या गृहापातला नैनी देखिली विप्रबाळा. मणी म्हणे आहारे कपाळा हा तव सोहळा केवता. गृही दासा दासी अपार गजरथ वाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार तेणे सुंदर शोभली. ऐसी देखुनी सुंदरी ते निसंग चढला उपरी वरुते. येरी अवलोकिता तया ते असेल कोणी व्यसनी हा. येरी मनी चाकटली मनस्वी म्हणे हा तव दिसता हे तपस्वी. नेणो याची पूर्ण उर्मिसी म्हणो निधामी आलासे. आसन देऊनिया सत्वरा नमन केले द्विजवरा. येरू न दे आशीर्वादोत्तर न घे थारा निजासनी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे येरू हास्य वदने बोले तिथे. तुवा ओळखिले नसे की आम्हा ते बोले निरुते शुभानने. तुझा जन्म कवणे ठाई कोठून आली सया ठाई. ब्राह्मण कोई उपजोन पाही काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान तुझ्या बंधूची दशा कवण. येथे विषयी आसक्त होऊन काय कर्माचरण आचरलीसी. उत्तम हा नरदेह पाही वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अति दारुण कुंभपाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तू ते कोण असे तो सांगणे मजलागी. हा तुझा समग्र परिवार दासदासी अपार. हस्तिवाजी रथवर धन अपार गाठीसी. हे तव राहील जेथील तेथे अंती एकले जाणे लागे तू ते. विचारून पाहे पुरते सांगतो सत्य तुझ लागी. ऐसी उपदेशयुक्त ओळखण ती येते देता झाला नारायण. येरी पहाती झाली निर्खुण तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू म्हणून चाकाटली ते वधू. काही न बोलीचे अनुवादू मौनेची वदिले तया ते. सद्गदित परमंतरी होऊन तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म घोर भोगल्या विण सुटेना. आता कवण उपाया ते करू केवी उतरेल पैल पारू. कवण भेटेल ऐसा सद्गुरु नरक घोरू चुके जेणे.
हा नरदेह अति उत्तम पाही, तया उपरी ब्राह्मण वर्ण देहो. आहारे जनार्दना शेषशायी, काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ढळढळा अश्रू गाळी, चरणीचे मस्तक मौळी विप्रबाळी न सोडीच. परम गहिवर दाटला, मग कंठ करुनिया मोकळा. रडो लागली ते अबळा, पडली गळा विप्राच्या. म्हणे माय बापे सर्व गोत, माझा तू तव परम आप्त. नेणो बुद्धीची कोण गत, माझी मात केऊती घडे. आम्ही उभयता भावंडे जाण, दोघांच्या गती झाल्या दोन. केऊता कोपला नारायण, कैसे प्राक्तन माझे हे. आहा देवा केले काही, माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही, पडले अपायी काळाच्या. दानधर्म नेण्याची वार्ता, भजन पूजन न घडे सर्वथा. विप्रभोजन न जाणे तत्वता, नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाण, नायको कथा पुराण श्रवण. वृथा आले जन्मा लागून, केवता भगवान कोपला. आहारे दुष्टा चतुरानन, हे काय ओढविले माझिया प्राक्तन. हे केशवा हे जनार्दन, यमयातना निवारी हे. ऐसी सद्गदित अंतरी, परम घाबरली सुंदरी. टपटप अश्रू काळी नेत्री, द्रवला अंतरी नारायण. मग ती येते धरुण हृदयी, संबोखिता झाला ते समयी. म्हणे चिंता न करी काही, शेषशायी निवारील. ऐसे आश्वासुनी तिजला, आपण निजासनी बैसला. मग म्हणे सांगेन जे ये वेळा, ऐकसी की राजसे. येरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नो हे वचना तुझिया. सांगाल तेच क्रिया, स्वय आचरेन निर्धारे. मग वदे तेव्हा नारायण, म्हणे करी सर्वस्व गृहदान. राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी. आप्तसेवक सर्वाते, निरोप देई सकळाते. देऊन त्याची द्रव्याते, अर्पी ब्राह्मणाते सर्वही. स्वये करोनिया स्नान, मग पाचारी ब्राह्मण. समग्रही पूजा करून, देई लुटून भामिनीये. तुळसीपत्र ठेवी गृहास, काही न धरी मनी आस. होई सर्वस्व उदास, सोडी आस सकळही. ऐसे आचरता तुझ लागी, नुपेक्षुनी क्षीराब्धे जा योगी. उडी घालुनी निजांगी, होईल भयभंगी दयाळू. विश्वास मानसी वचनी, तरी मुक्त होसी येच क्षणी. पापद्रव्य देई टाकुनी, चक्रपाणी तुष्टेल. ऐसे वदता तिये लागून, येरी तैसेच करीती झाली आपण. तक्षणी आली स्नान करून, पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करुनी सकळ, गृहावरी ठेविले तुळशी दल. गाई म्हशी बाजी कल्लोळ, विप्र सकळ नेते झाले. दास आणि दासी पाही, द्रव्य देऊनी मुक्त केले तेही. एकाकी एक वस्त्रानिशी पाही, ऐसी नवाई झालीसे. एतुके कर्म सरे तो पर्यंत, नारायण ही होता तेथ. मागुता वदेत येते, जातो बिराडा ते पै आम्ही. आता तुवा एक करावे, एका नेमाते स्वीकारावे. 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे, तरीच आतळू द्यावे शरीर. 3 सहस्त्र अर्पिल जो द्रव्य तुते, तरीच पूर्वीचे तयाच्या मनोरथाते. नाही तरी स्वस्त बैसे निवांते, मानी वचनार्थ इतुका. आम्ही येऊ प्रातःकाळी, आकर्णून तुझी नव्हाळी. कृपाळू तो चंद्रमौळी, संकटी सांभाळी दासाते. ऐसे वदोन चालता झाला, येरीने नमस्कारुनी बोळविला. म्हणे अमान्य करी वचनाला, जो सांगितला धर्मपै. सूर्यास्त पावला झाला, तवजार आले ते वेळा. 3 सहस्रांचा नेमी ऐकिला, परतळा मेळा सर्वही. कोणा ते न देववे इतके द्रव्य, मग परत ते झाले सर्व. येरी उपोषित असे पहा हो, तव काय अपूर्व वर्तले तेथे. अंतरिक्ष जाता नारद मुनी, कौतुक पाहिले तेणे नयनी. तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी, ब्रह्मया लागुनी नमिले. स्वागत पुसता ब्रह्मदेवे, काय देखिले जे अपूर्व. मग हास्य करुनी मुनी पुंगव, काय पहा हो बोलतू. काय तुमची या लिखितार्था,
दिसून आली असे ताता, मग समूळ निवेदिली वार्ता, होय देखता जेथे पै. म्हणे विप्र कन्या सुंदर, ती येणे आचरावे कर्मजार, तया योगे भरावे उदर, हे तव अक्षर स्वामीचे. तरी ती येणे सर्वस्व दान केले, अलोट नेमा ते स्वीकारिले. 3,000 द्रव्य देता भले, तरीच घडे रती त्यासी. ऐशा द्रव्याच्या नेमा लागून, न देता उपोषित कामिनी हे. मी देखून नयनी या ठाया आलो असे. ऐसे ऐकता उत्तर, मनी विचारी चतुर्वक्र. म्हणे हे तो कर्म घोर, घडू आले दिसत आहे. मग उठून या झडकरी, 3,000 द्रव्य घेतले पदरी. त्वरे पातला त्या नगरी, अकस्मात द्वारी उभा ठेला. सौदागराचा वेश धरिला, सत्वर उपरी वरी वेधला. बोलता झाला से बोला, नेम ऐकिला निज करणी. नेमयुक्त द्रव्य दिधले, म्हणे मी परतून येतो ये वेळे. सिद्धता असो दे सकळ, म्हणून तात्काळ चालिला. ऐसी करुनी नवाई, गुप्त झाला ठाईंचे ठाई. येरी मार्ग लक्षित बैसली पाही, सूर्योदया पावे तो. परी येता न देखे तया ते, उपोषित बैसली तेथे. नशिबेची द्रव्याते, काही केलिया जाणपा. तव सूर्योदयो झाला, आणि नारायण पातला. येरीने वृत्तांत निवेदिला, जो वर्तला निशीते. म्हणे येऊन सौदागर, द्रव्य दिधले 3,000. न देखो अद्यापवर, पुढे प्रकार केवता. ऐसी ऐकताची उत्तर, येरू हर्षला निर्भर. म्हणे बोलावी धरामर, वाटी सर्व धन हे. स्नान करून येई आता, बोलावुनी विप्रा समजता. द्रव्यवेची हे तत्वता, नसे वार्ता अन्य काही. तथास्तु म्हणे निज वाचा, स्नान करून भावे साचा. पाचारुनी मेळा विप्रांचा, केला द्रव्याचा भणाना. मुष्टी आणि वोंजळ भरुनी, द्रव्य वाटती झाली कामिनी. आश्चर्य करती सकळजनी, देखे नयनी नारायण. दुसरे दिवसा लागून, नामुष्टी भरी अन्न. तव दीनमान झाला अस्तमान, झाले कथन ब्रह्मदेवा. पुन नारदे जाऊन वार्ता, निवेदिली ब्राह्मणा करणी. म्हणे 3,000 ते कामिनी, केवी हानी द्रव्याते. काल तुम्ही जे द्रव्य दिधले, ते तो सर्वही दाना ते दिधले. पुढे पाहिजे विचारिले, उपोषित अबलाती. आजीचा तो दुसरा दिन, उपोषित ते अंगणा. जारण येती कोणी सदना, पुढे विचारण केवती. जारत्वे उदर भरावे, हे तो असत्य झाले आघवे. ऐसे ऐकूनी ब्रह्मदेवे, म्हणे हे तो बर्वे दिसेना. मग ओठोनी लवलाही, 30,000 द्रव्य घेतले पाही. तात्काळ पातले निजगृही, असे ज्या ठाई वेशाते. जेतुके द्रव्य दान दिधले, तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शास्त्र बोलले, यदर्थी घेतले 30,000. आपण जातसे सावकार, जुंपुनिया रहंवर. बरी द्रव्य 30,000, पातला मंदिरी लवलाही. समग्र द्रव्य पुढे ठेविले, म्हणे हे ठेविजे गृह मेळे. आम्हा ते व्यापिले कामानळे, येऊ भोगवेळ लक्षुनी. आपण असो सावकार, पाहून तू ते स्वरूप सुंदर. अंगी दाटला कामज्वर, म्हणून सत्वर पातलो. तरी जे मागसी तेची देईन, न करी कदा अनमान. हे द्रव्य ठेवी साठवून, आम्ही परतून येतसो. पाहुनी आ सुंदर कांती, येरी चकाटला चित्ती. मस्तक ठेवी चरणावरुती, म्हणे विनंती परिसिजे. अलोट असे नेम माझा, तोची परिसिजे महाराजा. कालद्रव्यार्थ घेतले वोजा, ज्याले भाता तयाची. तरी तो अद्याप देखिला नाही, हे द्रव्य मी तो न सेवी. तयाचा मनोरथ पुरताही, सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नेमोत्तर नारीचे जाण, आकर्णून चतुरानन. थकीत झाला निजमन, हे तो कठीण दिसता आहे. मग ती ते बोलतसे वचना, तरी पूर्वी तयाची कामना. तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून, येऊ परतून मागुती. ऐसे तिये देवदूत, गुप्त झाला तत्क्षण. येरी चाकाटली मन, केवती करती विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई,
तव भाग्योदय झाला पाही, नारायण आला लवलाही, येरी ठेवी पायी मस्तक. येरीने वार्ता निवेदिली सकल, म्हणे घेऊन द्रव्य तात्काळ. गुप्त झाला न लागता वेळ, नेणो खेळ कैसा हा. येरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एक एके. स्नान करून यानिके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोले ते भामिनी, केवती आचरू हे करणी. द्रव्य तो दिधले दोघांनी, न देखो नयनी एकतो. उत्तर देतसे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिने तात्काळ स्नान करून, विप्रवर्या हाकारिले. मग द्रव्याची भरून झोळी, नेती झाली विप्रमंडळी. येरी राहिले से निराळी, नेत्र कमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा व्यय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दीनमान असतास गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुवक्र. म्हणे आता केवता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, ती ते आयुष्य तो शतवरी. प्रतिदिन आचरिता सुंदरी, दशपथ द्यावे लागे पै. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे वाढता दिवसोदिवस. गणती वर्षे शतास, तरी द्रव्यनाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी, हंस विमान धाडिले झडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तात्काळी, विमान उतरले भूतळी. तात्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण. न सेवी मी विमान, जावे परतून माघारे. मग विमान करुण स्थिर, दूत गेले सत्वर. नमोनिया चतुर्वक्र, समाचार सांगितला. विना नारायणा वाचुनी, विमानी न बैसे भामिनी. मग वदे कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही वरीन दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणून निजमनी, उभयता आणविली ते क्षणी. वाहुनिया हंस विमानी, निजवनी आणिले. ऐसी ते शतायुषी जारिण, उद्धरिली सद्गुरु वचने. म्हणून अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरु ते. परी मुख्य भाव असावा, मग पाविजे देवाधिदेवा. म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थे आचरावा मलमास. जरी सर्वस्वेदान केले, तरी तात्काळ पाविजे फळे. संतुष्ट होऊन गोपाळे, पद आढळतो पावे. स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सूत विरचित, चतुर्विंशतितमोऽध्याय गोडहा. इति 24तमोऽध्याय समाप्तः.